श्री स्वामी समर्थ. सोमवार विशेष. महादेवांना जल अर्पण करताना करा हा छोटा बदल, दारिद्र्य होईल नष्ट. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे एकदा मनापासून स्वागत. उद्या सोमवार, भोळ्या शंकराचा म्हणजेच आपल्या लाडक्या महादेवांचा अत्यंत पवित्र दिवस. अनेकदा आपण आयुष्यात अशा वळणावर येतो जिथे मन सतत अस्वस्थ असतं, डोक्यावर कर्जाचा डोंगर साचलेला असतो किंवा घरात सतत वादविवाद सुरू असतात. आपण महादेवांच्या मंदिरात जातो, जल अर्पण करतो, पण तरीही फरक पडत नाही, कारण जल अर्पण करण्याची एक शास्त्रोक्त पद्धत असते. उद्या सोमवारी सकाळी महादेवाच्या पिंडीवर जल किंवा दूध अर्पण करताना आपल्याला कोणता एक छोटासा बदल करायचा आहे, जेणेकरून महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या घरातील गरिबी, आजारपण कायमचे नष्ट करतील. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, भगवान शिव हे अत्यंत भोळे आहेत, म्हणूनच त्यांना भोळानाथ म्हटले जाते. ते केवळ एक तांब्या पाणी आणि एका बेलपत्राने सुद्धा प्रसन्न होतात. सोमवार हा चंद्राचा आणि शिवाचा वार मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमचा चंद्र ग्रह कमजोर असेल तर तुम्हाला मानसिक त्रास होतो आणि घरात पैसा टिकत नाही. अशा वेळी सोमवारी केलेली शिवाची सेवा थेट फलदायी ठरते. चला तर मग आता वेळ न घालवता जाणून घेऊया की उद्या सोमवारी आपल्याला नेमका कोणता उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला उद्या सोमवारी सकाळी किंवा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. तुमच्या घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. पहिलं काय करायचं आहे, स्वच्छ स्नान करून पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. सोमवारी काळे कपडे घालून मंदिरात जाऊ नका. सोबतीला तांब्यात स्वच्छ पाणी घ्या आणि एका छोट्या वाटीत कच्चे दूध घ्या. गाईचे असल्यास उत्तम. शिवमंदिरात गेल्यानंतर कधीही पिंडीच्या समोर उभे राहून जल अर्पण करू नका. नेहमी पिंडीच्या उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचे आहे. जल अर्पण करण्यापूर्वी तुम्ही आणलेल्या तांब्याच्या पाण्यात फक्त एक अखंड तांदळाचा दाणा, जो तुटलेला नसेल, ज्याला अक्षता म्हणतात, तो टाका. आता अत्यंत संथ गतीने ते जल महादेवांच्या पिंडीवर अर्पण करा. जल अर्पण करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप चालू ठेवा. जल अर्पण केल्यानंतर ते कच्चे दूध पिंडीवर अर्पण करा आणि महादेवांकडे तुमच्या नोकरी, व्यवसाय किंवा घरातील कटकटी दूर करण्यासाठी प्रार्थना करा. शेवटी पिंडीला स्पर्श करून 3 वेळा बम बम भोले म्हणा. भाविकांनो, महादेवांच्या पूजेत काही चुका टाळणे फार गरजेचे आहे. महादेवांना विसरूनही तुळशीचे पान अर्पण करू नका. शिवपूजेत तुळशी वर्ज्य आहे. पिंडीवर कधीही हळद किंवा कुंकू वाहू नये. महादेवांना फक्त पांढरे चंदन किंवा भस्म अत्यंत प्रिय आहे. जल अर्पण केल्यानंतर पिंडीची पूर्ण प्रदक्षिणा घालू नका. जिथून महादेवांचे पाणी बाहेर पडते, ज्याला 16 किंवा आवर्तन म्हणतात, ती जागा कधीही ओलांडू नये. तिथूनच मागे फिरावे. भाविकांनो, उद्या सोमवारच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि पवित्र भावनेने महादेवांची छोटीशी सेवा नक्की करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा भोळानाथ नक्कीच पूर्ण करतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पुण्य लाभेल. आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. महादेवांची कृपा तुम्हा सर्वांवर कायम राहो. श्री स्वामी समर्थ.